वर्ल्ड संघाचे ऑलराऊंडर खेळाडू BK बालकृष्ण पाटील यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. तर 40+ साठी आपले सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय या ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. त्यानंतर BPL स्पर्धेसाठी 50+ कॅटेगरीला मॅन ऑफ द मॅच म्हणून कैलास मडवी KK यांच्याकडून हँडवॉच घड्याळ आहेत. त्यानंतर BPL 40+ कॅटेगरीसाठी 40+ मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सुंदर ट्रॉफी आहेत. आणि 50+ कॅटेगरीसाठी नक्कीच मंडळाचे सहसचिव जगदीशजी म्हात्रे यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आहेत संघनायकांसाठी. त्यानंतर भानुदास शेठ पाटील उद्योजक उद्योगपती वर्ल्ड यांच्याकडून देखील 40+ कॅटेगरीसाठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज हे ट्रॉफी आलेत. दत्ताजी तरे, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा यांच्याकडून देखील उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द मॅच म्हणून पैठणी साड्या, मनोजभाऊ पाटील यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक आलेत. कबीरदादा ठाकरे यांच्याकडून टॉवर फॅन आहेत. शरदजी भोईर साहेबांकडून 2 सायकल आहेत. त्यानंतर प्रल्हादजी नाईक यांच्याकडून 5,000, विनोददादा ठाकरे यांच्याकडून 25,000. त्यानंतर चिंतामणजी पाटील यांच्याकडून देखील 5,000 आणि रवींद्र तरेसर यांच्याकडून देखील अगदी प्लेअर ऑफ द नाईट पारितोषिक. यशवंतजी केनी साहेबांकडून मॅन ऑफ द सिरीज LED TV. नक्कीच मित्रांनो श्यामदादा चौधरी यांच्याकडून देखील मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं, ऐकूया मनोज ठाकरे यांचा आवाज. धन्यवाद सर्वांना, नमस्कार, जय श्रीराम. खेळाला होते सुरुवात, पहिल्या चेंडूची फेकी केली जाते, इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. या ठिकाणी अचूकरित्या पहिल्या चेंडूवरती झेल कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. संजय पाटील आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला आक्रमक रूप धारण करण्याचा जो मानस धरला होता, परंतु त्या ठिकाणी हवं तसं फटका एक्झिक्यूट करता आलं नाही कालीराम केनी सर आणि पहिल्या चेंडूवरती एक चांगली सफलता या ठिकाणी आपण पाहतोय महेश काबूकर मिळवतोय. नक्कीच इथे पहिल्या चेंडूवर मोठी विकेट संजय पाटील यांच्या रूपानं महेश काबूकरने घेतलेली आहे. महेश काबूकर विक्रम स्पोर्ट वर्णुकर संघाचे खेळाडू, तर संजय पाटील हे जय बजरंग कारिवली संघाचे खेळाडू. काय पहिल्या चेंडूवर बॅटर पाहायला मिळालाय. माता भगवती एंटरप्राइजेस कासने संघाला हा पहिला धक्का शून्यावर लागलाय. मनोज, धक्का असं म्हणतात ना की जोर का धक्का धीरे से लगे, आणि या ठिकाणी तसा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. कारण संजय पाटील हे चांगली सुरुवात करून देतात, डावाला आकार मिळवून देतात, त्याच्यानंतर मात्र त्यांची जी फलंदाजी आहे ती मजबूतरित्या होत असते आणि चांगल्या प्रकारे डावाला आकार मिळत असतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ना पहिल्या चेंडूवरती महेश काबूकर यांनी बरोबर फलंदाजावरती काबू मिळवत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा गडी बाद करताना पाहायला मिळत आहेत. नानू सुतार येतोय यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी. पुढील चेंडू यावेळेस हलक्या त्याने टॅप केला एका धावेसाठी. माहिती आहे पहिल्या चेंडूवरती तो झटका लागलेला आहे, त्याच्यावर सावरणं गरजेचं आहे. पाहूया आपण पाहतो यावेळेस फलंदाजीसाठी भगवान भोईर अर्थात आपण पाहिलं तर भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तसेच या टीमचे संघ मालक फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं त्यांचंही काम भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे, चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धावीची मागणी केली होती नानू यांनी, परंतु भगवान भोईर यांनी मात्र नाकारली गेली. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल 2 धावा वरती अकाउंट जाऊन पोहोचतंय. नक्कीच मानस गेलो तर मात्र धाडस कमी पाहायला मिळालंय. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट. महेश काबूकरनं पहिल्या 3 चेंडूंवर काबू मिळवलाय. पुढे चेंडू यावेळेस मात्र मित्र म्हणे ब्लाइंड शॉट याला म्हटलं जातंय. काही पे निगाहे काही पे निशाणा अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट मध्ये बरोबर 1 फुटाचा अंतर असेल जणू काही. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर 2. अतिशय कंजूस भरी गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये महेश काबूकर. यावेळेस मात्र आपण पाहतोय शॉर्टहँडच्या रिझल्ट मधून चेंडू फरार होतोय सीमा रेषे पार. येतो या इनिंग मधील पहिला चौकार. नानू सुतारच्या बॅट मधून हा चौकार सजलाय. नक्कीच येथे नानू सुतार आणि भगवानजी भोईर या अमरस्पोर्ट कासने संघाचे दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत.
आणि सध्या मैदानामध्ये आपण माता भगवती इंटरप्राइजेसचे मालक भगवानजी भोईर यांना पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. 5 चेंडू धावा बनले 6, गडीबाद झाला 1. आतापर्यंत या दोन टीमचा आहे ना खेळ समान झालेला आहे, कारण 2-2 सामने लीगचे यांनी सुद्धा जिंकलेले आहेत. म्हणजे आपण पाहू शकता दोन्ही संघ अतिशय तोलामोलाचे एकमेकाशी झगडत असताना पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट, क्या बात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी आपण पाहिलं तर महेश काबूकर यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1-6. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवरफुल गोलंदाजी कलाम केने सर आपण पाहतोय की हाताळताना पाहायला मिळतंय महेश काबूकर. नक्कीच अतिशय आपण चांगला उल्लेख केलाय. पॉवरफुल गोलंदाजी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही 10 पेक्षा कमी धावा देत आहे तरी नक्की संघाला तुम्ही तुमच्या चांगली सुरुवात करून देता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नक्कीच पसुबाई इंटरव्हायचे सारंगाव टीम चे संघ मालक आमचे सुनीलदादा पाटील या टीमवर भरपूर खुश आहेत आणि टीमचे खेळाडू देखील आपल्या संघ मालकावर खुश आहेत. एक चांगली कंप्लीट टीम आहे आणि ही स्पर्धा त्यांनी खूप एन्जॉय केलेली आहे. मनोज यस अगदी बरोबर. आपण जर पाहिलं तर सुनील पाटील यांचा जर विचार केला तर चांगला स्वभाव आहे, मनमलावा आहे. प्रत्येकाशी आपण पाहिलं तर प्रेमाने संवाद साधतात नेहमी आपण पाहतोय आणि या टीमच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भरपूर काही कमवलेलं आहे. नक्की जहानमान सारंग संघासाठी त्यांचा खूप मोठा हातभार आहे. संघाचे कर्ताधर्ते आहेत आणि सारंगावचे एक दानशूर असं व्यक्तिमत्व जर त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. क्रिकेटची पूर्वीपासून त्यांना खूप आवड आहे. रेग्युलर क्रिकेटपासून आपण पाहिलं तर एकता सारंगाव, त्यानंतर जहानमान सारंगाव आणि आता या BPL मध्ये त्यांचा संघ आपण पाहतोय फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव ही टीम. सुनील दादांना पहिल्यापासूनच क्रिकेटवर खूप प्रेम दाखवलंय. पुढे चेंडू यावेळेस पाहायला गेले तर बलून हाताळला होता, परंतु या ठिकाणी मिस टाइम झालेला होता. सेफ लँडिंग होते आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहेत. टॉस बॉल आणि याला आपण बलून बॉल ही सुद्धा म्हणू शकतो. अशा पद्धतीचे चेंडू या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला संदीप माली यांच्या माध्यमातून. संदीप माली म्हटलं तर एक मोठं नाव आहे या भिवंडी क्रिकेटमधील आणि तो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय सहवागच्या अंदाजाने अप्परकटच्या स्वरूपामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गती कमी केली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की भगवान भोईर यांना काही समजलं नाही हवं तसा आणि चेंडू निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची झाली सांगता. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर वारंवार गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत आणि गतीचा अंदाज लागता येत नाही आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय बॅक टू बॅक हा चेंडू ही डॉट चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळला गेला आहे. हे जेवढेही तुम्ही डॉट चेंडू खेळाल ना तुमच्या फलंदाजावरती तेवढा प्रेशर होईल. सिंगल, डबल, 4, 6 काही ना काय धाव येणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण दिवस आपण जो काम करतो त्याचा मोबदला मिळणं गरजेचं असतं आणि तो इथं काही या चेंडू मागे मिळाला नाही आहे. या वेळेस पुढे सरसावले चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक ज्या पावतय चुकी पाहायला मिळाली. चेंडू धरतीला दान, जीवनदान या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रशंसा भरपूर केली आणि त्या प्रशंसाला जणू काही नजर लागली असा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसं आपण नेहमी म्हणत असतो की कीर्तनाला 7 टाळ चिपल्यांची कीर्तनाला रंगत आहे, तसं गोलंदाजा 7 ज्या वेळेस फिल्डरची लाभते त्या गोलंदाजाला उंची लाभते. आत्मविश्वास, आत्मबल त्याचा वाढतोय आणि मिसफील्ड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेतरी त्रुटी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र सेफ आहे, नो डाऊट. नोमेस लँडमध्ये चेंडू पडतोय आणि इथं मात्र तिसरीचा आगास प्रयत्न काय घडतंय धाडस दाखवला, परंतु या ठिकाणी तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. या ठिकाणी इंटर होते क्लासिकल प्लेयर अर्थात दिनेश भोईर, मॅन फ्रॉम कोन. चेरेबा कोन संघावरून खेळत असताना नेहमी पाहायला मिळत आहे. ऑपोजिट टीममध्ये अर्थात पसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीममध्ये सुद्धा आपल्याला दिनेश भोईर पाहायला मिळत आहे, मॅन फ्रॉम भिनार. त्या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर भरपूर क्लास आहे. नावामध्ये मित्र सर्व काय असतं, परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं असतं.
पाहूया या ठिकाणी फलंदाज इंटर होते दिनेश भोईर. स्ट्रायकरला नानू यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे आणि इथं मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 13, म्हणजे आपण पाहिलं तर 6.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. 5 षटकांचा सामना, तिसरं षटक 50-50चं, अर्थात आपण पाहिलं 16 का डोला, अर्थात त्या ओव्हरमध्ये 16 धावा बनणं गरजेचं आहे. 16च्या आत जर बनल्या तर जेवढ्या धावा बनतील त्याच्या अर्ध्या मात्र कट केल्या जातील आणि 16 पासून पुढे जर बनल्या जातील तर त्याच्यामध्ये प्लस केल्या जातील. जर 16 बनल्या तर 24 अशा धावा अर्ध्या प्लस केल्या जातील. 16 बनल्या तर अर्ध्या प्लस, 16 नाही बनल्या तर अर्ध्या मायनस, अशी ही ओव्हर आपण पाहिली तर IPL मध्ये प्रथमतः पाहायला मिळाली. त्यानंतर भिवंडी 40+ क्रिकेट मंडळामध्ये ही भिवंडीमध्ये आपण पाहिलं तर प्रथमतः ह्या नियमाचं पालन फॉलो केलं जातंय. क्या बात आहे. पुढच्या वेळेस आपण टेप बॉल सुद्धा पाहणार आहोत. अजून पुढे जाऊन 98चा ही प्रश्न उद्भवलेला आहे. कमिटी त्याच्यावरती सुद्धा विचार करते. संदीप मनेरा याला चॅलेंज केलेलं, टार्गेट केलेलं आहे या ठिकाणी, परंतु भरपूर मोठमोठ्याले टीम, मोठमोठ्याले खेळाडू या ओव्हरमध्ये मात्र फसताना दिसत आहेत. कारण टार्गेट आहे 16चं, ते कंप्लीट करण्यासाठी चेंडू कसा येऊ त्याच्यावरती प्रहार केला जातोय आणि चांगल्या चेंडूवरती खराब फटका घेऊन आपण नेहमी चांगले खेळाडू बाद होताना पाहायला मिळत आहेत. इथं मात्र पाहूया 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, नानू सुतार आणि दिनेश भुईर. या 16 धावांचं टार्गेट कंप्लीट केलं जाईल की मानसिकता दाखवत मात्र जो नैसर्गिक खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाहूया काय घडेल, येणारा काल सांगून जाईल. परंतु एक 50-50चा ओव्हर घेऊन संदीप मनेरा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी पाहतोय आपण तयार होतोय. यास फिल्डिंग प्लेस लावण्यासाठी भरपूर वेळ वाया जातोय. पुढे चेंडू या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे, लॉंगॉनच्या रिजनला जातोय, शतरषक झपावलेला आहे आणि एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. आणि तेच काम करायचं आहे नानू सुतार यांना की दिनेश भोईरला जास्त स्ट्राईक कशा प्रकारे दिली जाईल, हे डोक्याचं क्रिकेट आहे. मी तर म्हणेन हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 आलेले आहे, म्हणजे येणाऱ्या 5 चेंडू मागे 15 धावेची आवश्यकता आहे 16चा हा आकडा पूर्ण करण्यासाठी. कालीराम केनी सर तर म्हणतायत की 16चा गोला कोणाच्या पोटात येत होते पाहूया, फलंदाजी की गोलंदाजी. वेल भरपूर घेतला जातोय, याची नोंद घ्या प्लीज. पहिली वॉर्निंग दिलेल्या पंचांच्या माध्यमातून फील्ड प्लेससाठी की तुम्ही वेल वाया जास्त घालवताय. अतिशय दक्ष आणि चांगल्या पद्धतीची पंचगिरी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भिवंडीचा गोटे अर्थात सुनील मात्रे सर. पुढे चेंडू यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता, काय अफलातून चेंडू हाताळला होता, बॅट अतिशय वेगाने फिरवली होती. या ठिकाणी पहा नशिबाची साथ या ठिकाणी फील्ड प्लेसला लाभली जाते. हातातून बॅट निसटली, ती उचलता उचलता मात्र वेल भरपूर वाया गेला आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. 2 धावा येतात या ओव्हरमध्ये. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती फक्त 15 आणि या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये 2, अर्थात येणाऱ्या 4 चेंडूमध्ये क्या बात आहे, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. प्रवीण चौधरी येतोय नवीन फलंदाज, यावेळेस उडवलाय, फटका चांगला सजवलेला आहे. क्या बात आहे, गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार, बिग 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 षटकार. क्या बात आहे, आल्या आल्या दहशत दाखवतोय, आक्रमकता सादर करतोय. 6 धावेने या ओव्हरच्या धावा बनल्यात आपण पाहतोय 8, म्हणजे 3 मध्ये बनल्या 8, 3 मध्ये बनवायच्यात 8, एकंदरीत धावफलकावरती 21 ऑन बोर्ड. निश्चित जर 16 बनल्या नाही तर अर्ध्या कमी होतील, जेवढ्या बनतील तेवढ्यात, आणि जर 16 प्लस झाल्या तर त्याच्यामध्ये अर्ध्या
प्लस केल्या जातील अशी ही 50-50 ची ओव्हर पाहायला मिळते आणि चांगला प्रयोग आणि चांगली मजा येते या ओव्हरमध्ये, कारण समोरच्या टीमने निवडला असतोय, चॅलेंज केले जाते गोलंदाजीसाठी. यावेळेस तेच तर्रार, क्या बात आहे. इथं मात्र मोठा फटका आला, त्यानंतर जागरूकता दाखवत असताना जागते रहोचा आदेश देत आहेत या गोलंदाजाने. डॉटची होते सांगता निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे या ओव्हरमधील 8 या अंकावरती. आता मात्र 2 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 8. पाहूया षटकार चौकार काय येतं या चेंडूवरती. प्रहार तर करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाते. काना मागून आले आणि तिखट होऊन गेले असा हा चेंडू आपण पाहतोय. निर्धावची इथे होते सांगता. षटकार खाल्ला आणि षटकारानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. प्रेशर निश्चित होता षटकाराचा, परंतु त्याला बाजूला सारत असताना मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी शारीरिक भाषा ओळखून टाकलेला हा चेंडू इथेही आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये आता 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत 8. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे. लंगाच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी फेकी तर चांगली झालेली आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाली आणि 2 धावा या ठिकाणी होत आहेत, कंप्लीट होत आहेत पूर्ण. म्हणजेच या ओव्हरमध्ये आल्या धावा 10, म्हणजेच अर्ध्या मायनस, अर्थात फक्त आणि फक्त 5 धावा गणल्या जातील या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर होत्या धावा धावफलकावरती 13, म्हणजेच या 5 ऍड केल्या जातील. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 18 धावा. चला उशीर होतोय, जास्त वेळ घेतला जातोय. फ्लिप प्लेस विनंती असेल आपणास की आपण लगेच खेळाला सुरुवात करूया. पहिली सेमीफायनल मित्र आपण अनुभवतात पाहत आहात या 40+ ग्रुपमधील माता भगवती इंटरप्राइजेस कासनेर वर्सेस पशुबाई इंटरप्राइजेस सारंगाव या दरम्यान. आणि दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी सोनाले वर्सेस बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. या 2 टीम मधील द्वंद्व युद्ध या मॅच नंतर पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 4थं षटक हाताळण्यासाठी भिरू पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाकडून खेळत असताना अतिशय चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. पुढील चेंडू यस, आपण घाई करायचं आहे. जास्त वेळ घ्याल तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. मित्र हो, आपण पाहतोय ही स्पर्धा चांगली आहे, तुम्हा आम्हा सर्वांसाठी राबवलेली आहे. तुम्हा आम्हाच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र चांगली होईल. यावेळेस उडालेला आहे अधिक उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, चुकी नाहीये आणि क्या बात आहे, वेल जज कॅच. फलंदाज बाद होतो या ठिकाणी, जो घातक ठरला जातो नेहमीच गोलंदाजा कर्दनकाल ठरला जातो असा फलंदाज दिनेश भोईर. यस, वेलकम वेलकम वेलकम. लाईन ऑफ भादवड भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय विद्यमान नगरसेवक यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम 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 साहेब, आपले या पुन्हा एकदा क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे, खूप चांगला न्याय देतात भिवंडी क्रिकेट 40+ मंडळासाठी. जेव्हापासून अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तेव्हापासून आपण पाहतोय भरपूर वेळही दिला जातोय, प्रत्यक्ष सर्वांच्या समस्या जाणून योग्य तो निर्णय घेतला जातोय आणि खरोखरच खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या नावारूपाने या भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातंय आणि त्या आदरपूर्वक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पाहतोय आपण तसं खेळता आलं नाही आहे. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर अजून एक विकेटचं पतन झालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीच जागा नाही आहे मित्रांनो.
निश्चित आपण पाहतोय ना एखाद्या व्यक्तिमत्वाचा वारंवार नावाचा डंका का वाजतोय कारण त्यांच्या कर्मामध्ये सातत्यपूर्वक कामगिरी असते आणि सातत्याला खूप महत्त्व असतं म्हणून तर म्हटलं जातं ना की पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडतोय ते कधी जेव्हा सातत्य असतो आणि सातत्यपूर्वक कामगिरी संजयभाई म्हात्रे यांची चांगली पाहायला मिळाली आहे क्रिकेट मंडळासाठी या ठिकाणी पाहतोय UGST सोडून जातोय व्हाईट बॉलचा केला जातोय इशारा पंच आपण पाहतोय सिनियर आहेत आणि खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहेत सर सुरेश घरत सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये विरूप पाटील चांगली गोलंदाजी करतोय स्वेर मारा जरूर पाहायला मिळाला परंतु आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चांगली सफलता असेल केली की ज्याचा खूप दबदबा आहे गोलंदाजांवरती आणि अशा फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना डोक्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक चांगली भावना ठेवावी लागते चला भरपूर वेळ वाया जातोय धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 20 धावा ऑन बोर्ड क्या बात आहे भरपूर धावा थांबवलेल्या आहेत या वेळेस मात्र चांगला फटका आहे कव्हरच्या रिजनला गॅप मोठा नाही धावांचा टोटा चेंडू सीमा पार चौकार या चेंडूवरती येतोय कारण धावा भरपूर धावफलकावरती कमी आहे त्या मोठा फटका लागणं गरजेचं होता पाहू शकता आपण TV स्क्रीनवरती कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं बरोबर बॅटवरती चेंडूला घेतलं आणि एक आकर्षक फटका खेळला गेला गॅपमध्ये चौकार ज्या ठिकाणी गोलंदाज मात्र वारंवार आपल्या फॉलोथ्रोमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळत होती वारंवार टर्न होत होते आणि त्यानंतर मात्र आला चौकार गोलंदाजीच्या मार्फत वेळ भरपूर घेतला जातोय वारंवार त्या गोष्टीची आपण चर्चा करतोय पाहू शकता आपण इथे काहीतरी चुकी होते वारंवार असं म्हटलं जातं ना की आपला ध्येय या ठिकाणी आहे आणि मन कुठेतरी बाहेर विहरतोय फिरतोय म्हणून अशा गोष्टीची या ठिकाणी कमतरता भासते या वेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे अतिशय वेगवान भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटला चाटून हा चेंडू गेला होता एक धाव घेतली जाते एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते 25 ऑन बोर्ड 25 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत चौथं षटक चालू आहे ज्या टीमने खूप चांगलं प्रदर्शन पूर्ण स्पर्धेमध्ये केलं माता भगवती इंटरप्राइजेस त्या टीमला मात्र शमवलंय थांबवलंय आणि काबूमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे कारण महेश काबूकरची जी पहिली ओव्हर होती ती कारगर ठरली सुरुवात चांगली करून दिली त्याच्यानंतर आपण पाहिलं तर संदीप माली यांनी सुद्धा आपण पाहिले चांगले षटक हाताळलं 7 धावा दिल्या आणि 50-50 चॅलेंजिंग ओव्हर संदीप मनेरायने फक्त 10 धावा दिल्या म्हणजे 5 धावा त्या ओव्हरला आणि या ठिकाणी आपण पाहतो विरूप पाटील यांनी सुरुवात चांगली केली आणि आतापर्यंत आबाधित ठेवत असताना आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती खर्च केल्यात एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 26 पुढे चेंडू या वेळेस पाहतोय आपण चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत नाहीत कारण आपण पाहिले की UGST सोडून जातोय पंच आमच्याकडे वळतायत समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 4 बाद 27 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत प्रवीण चौधरी या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला शरद हलके संघ नाईक नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण अतिशय तेज तर्रार चेंडू होता हलकीची अपील सुद्धा केली होती परंतु पंचाच्या माध्यमातून तपासलं गेलं की UGST सोडून जातोय आपण जर पाहिलं तर आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय लेग बॅचच्या स्वरूपाने ही एक धाव अर्जित केली गेली एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत यस बरोबर 4 षटकांसाठी इथनं 22 मिनिटं घेतली गेली म्हणजेच कुठल्या प्रकारच्या पॅनल्टीचा सामोरं जावं लागू शकत नाही आहे भरपूर वेळ वाया घालवला होता या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पुढील चेंडू टाकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज होते तयार शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी प्रवीण एक चांगला गोलंदाज आहे आणि या गोलंदाजी जी आपण जर पाहिले शैली सुद्धा चांगली आहे पूर्ण सीझन मध्ये या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या नावाचा डंका वाजवत ठेवला आणि या खास करून या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रवीण म्हात्रेची कारगर गोलंदाजी पाहायला मिळाली यावेळेस सोडवलाय जरूर पाहूया मिस टाइम झालेला आहे बिरू आहे त्या ठिकाणी
कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी झेलच्या स्वरूपात होतोय बाद. पहिली सेमीफायनल पाहतोय आपण. माता भगवती एंटरप्राइजेस कासने पूर्णपणे फ्लॉप ठरत असताना फलंदाजीमध्ये कुठेतरी कमीपणा आपल्याला जाणवला. आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूवरतीही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्या अनुषंगाने कित्येक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. तालमेलची कमी पाहायला मिळाली, त्या कारणास्तव 2 फलंदाज रनरच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. एकंदरीत आतापर्यंत 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रोशन. मॅन फ्रॉम हवी दिवे रोशन यावेळेस आल्या क्या बात है. के डी के कडक कडक शॉट, कडक फटका, 6 रन. 6 धाबेने स्कोर कार्ड मध्ये उचली मिळते, बढती मिळते, आकार मिळतो. आपण पाहू शकता धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतायत, त्या म्हणजे 34 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. या फटक्यांची नितांत गरज होती आणि या ठिकाणी आल्या आपण दाखवून देतोय की हम भी किसी से कम नहीं. रोशन दिवा संघाचा एक चांगला उत्कृष्ट खेळाडू आज या ठिकाणी आपण पाहतोय भगवती एंटरप्राइजेस या टीम मध्ये आपली जादू दाखवत असताना आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. पाहूया पुढील चेंडूसाठी प्रवीण मात्र टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय कुठल्या स्पॉट वरती चेंडू हाताला होता आणि इथं मात्र कमजोर फटका आणि फलंदाज लगेच बाद होतोय. षटकार खेचल्यानंतर झेलच्या स्वरूपात रोशन. प्रवीण मात्रे क्या बात आहे. हा अतिशय अग्रेसिव्ह आहे आणि हा अतिशय जिद्दी क्रिकेटर आहे, जिद्दी बॉलर आहे. आपण पाहिलं तर एक षटकार लागला, पायाची तल मस्तकाची आग जी आहे ती आपण जर पाहिली तरी आपल्याला त्याच्या बोलिंगमधून तिखट मारा पाहायला मिळाला. आतापर्यंत 2 गडी बाद केले आणि 6 धावा खर्च केले, 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेले आहे. आणि मी का चांगला गोलंदाज आहे याचं चांगलं प्रत्युत्तर, चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळत आहेत. आणि ज्यावेळेस आपला एखादा संघ मला आपल्याला निवडतोय त्यावेळेस जिम्मेदारी जी आहे ना ती डबल वाढली जाते आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी प्रवीण मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, निर्धावचे होते सांगता रणजित. या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजासाठी आले आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर हवं तसं फटका खेळता आला नाहीये. पुन्हा एकदा तयार होतोय. एक खराब चेंडू हाताला होता, त्याचा उत्तम समाचार घेतला गेला, त्यानंतर मात्र उत्तम चेंडूच्या हाताळणी प्रवीण मात्रे यांची पाहायला मिळते. नक्कीच मित्र हो, जीवन असो खेळ असो, समोर चुकी दिसते तर एक पाऊल मागे आणि पुन्हा एकदा डावाला सुरुवात करा असं दाखवून देतोय पंच सुनील मात्रे सर. भिवंडीतील गोट्या पार. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र चांगला खेळून काढला होता. सिंगलचं डबल मध्ये करतील का, यास पैकी थोडीशी खराब. अवसर मिळाला, वेळ मिळाला आणि लगेच आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या आणि तिसरीची या ठिकाणी मागणी केली गेली आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आपण पाहिलं तर शरद हलके भरपूर वेळ नॉन स्ट्राईकला होते, स्ट्राईकला येण्यासाठी तडफडत होते, परंतु एकामागून एक विकेट सुद्धा बाद होत होते, डॉट चेंडू होत होते. तशी इथं मात्र तलमल वाढत होती आणि आता मात्र ते हेरलं नेरलं आणि फलंदाज जर बाद झाला तरी हरकत नाही आहे, परंतु मला आता स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. पाहूया आता स्ट्राईक या ठिकाणी घेतली गेली आहे, या स्ट्राईकचा किती उपयोग केला जाईल हे पाहिलं जाईल. या इनिंगमधील या पारीमधील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या ठिकाणी स्ट्राईकवरती शरद हलके गोविंद येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 36 धावा ऑन बोर्ड. ज्या टीमने सर्व टीमसाठी कर्तनगार ठरले होते, सर्वांना पलोकी सलग ओढून सोडलं होतं, परंतु अशा टीमला या ठिकाणी मी तर म्हणेन खास करून पसुबाई एंटरप्राइज सारंगाव या टीमने थांबवलेला आहे.
कमी धावांवरती रोखलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला गेलेला आहे. एक धाव कंप्लीट गेली, दुरून क्षेत्ररक्षक आले, परंतु इथं बॅकअप नाही आहे. तिसरीची मागणी आणि मागणी तसा पुरवठा होईल का? नाही आहे. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावा ऑन बोर्ड. 38 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. यस 38 धावा. यानंतर आई गावदेवी सोनाले आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमला विनंती आहे पण या टॉस साठी. तर चला 2 टीम संघनायक आई गावदेवी सोनाले वर्सेस बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचा लगेच ताबडतोब. चला विनंती आहे या पटापट. तसेच व्यासपीठा विराजमान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तसेच विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भोईर तसेच संजयभाई म्हात्रे. आपणास विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या सुबस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. तर दोन्ही टीम संघनायक या आपण ही नाणेफेकीसाठी. चला दोन्ही टीमला विनंती आपण या लगेच टॉस करून घेऊया आपण. सरवलीपाडा सोनाले दोन्ही संघनायकांना विनंती आहे. वारंवार पुकारा दिला जातोय. विनंती असेल या. या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेक केले जाते. सन्मान्य मंगेशजी भोईर साहेब कार्याध्यक्ष तर संजयभाई म्हात्रे विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते केलं जाते. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल त्याचं नाणेफेक संजयभाई असं कॉलिंग दिलेलं आहे तेच आलेले आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्लीज आपण असं विनंती आहे की आपला निर्णय जो आहे तो कळवायचा आहे. यास नाणेफेकीचं जे कॉलिंग आहे ते आपण पाहिलं तर सरवलीपाडा या संघाच्या बाजूला लागलेले आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. नक्कीच आपले सन्मान्य अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांकडून या BPL 2025 साठी 1000 रुपयाचा धनादेश आणि या संपूर्ण ट्रॉफीज. त्यानंतर आमच्या मंगेशदादा भोईर यांच्याकडून देखील 50+ कॅटेगरीसाठी गोलंदाज फलंदाज आणि सिरीज साठी उत्कृष्ट ट्रॉफी आलेत. तसेच बालकृष्ण पाटील यांच्याकडून देखील प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थीय 50+ साठी ट्रॉफी आहेत. सर्वांचे विशेष विशेष आभार. नक्कीच प्रदीप जोशी साहेब आज ऑल इज वेल आहेत. संघ 50+ कॅटेगरी मधून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहे. नक्कीच विजयाचं लक्ष्य फसुबाई इंटरमेडिएट सारंगाव टीम समोर या पहिल्या 40+ कॅटेगरीच्या सेमीफायनल सामन्यातून 39 धावांचं. नक्कीच आई गावदेवी सोनाले आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीम च्या गोलंदाजाची नावं आलेली आहेत. सोनाली संघाकडून चला दोन्ही टीम आपण 50-50 देखील गोलंदाज इथे आपल्याला चॉईस करायचे आहेत. सरवलीपाडा बालाजी स्पोर्ट संघनायक आपले 5 गोलंदाज आणि 45 ओव्हरचा गोलंदाज कोण आणि 50-50 साठी कोण आहे त्याची नावं द्या. के आपण देखील 50-50चा चॉईस करा. आपण देखील त्यांचा गोलंदाज येतील. या तुम्ही स्टेजवर राहा. चला आम्हाला जोडलेत माझे सहकारी समालोचक वाईस ऑफ गोरसई मनोज ठाकरे, त्यानंतर डॉक्टर गवळी सर, अल्पेश गायकवाड, संदेश वकारे, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 39 धावा.
नक्कीच बघा मित्रांनो, रात्री बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघामध्ये कालिका माता खारबाव संघाचा 40+ खेळाडू किशोर पाटील याला नक्कीच दुखापत झाली होती. खेळपट्टीवर ते पडले होते, हाताला थोडंसं फ्रॅक्चर झालंय आणि आपले सन्मान्य अध्यक्ष भाई संजय भाई यांच्याकडून त्यांना 5,000 रुपये आलेले आहेत. नक्कीच संजय भाई म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी देखील 1,00,000 रुपयाचं सहकार्य केलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या या फायनल डेच्या सुपर संडे मधून संजय म्हात्रे साहेबांनी आमची जेवणाची देखील उत्तम सोय केली आहे. समालोचक, गुणलेखक, पंच पॅनल, लाईव्ह आणि डीजे. क्या बात आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीने देखील किशोरला 5,000 रुपयाचं सहकार्य लाभले आहे आणि वैयक्तिक साहेबांनी देखील 5,000 रुपये दिले आहेत. क्या बात आहे. चला मित्रांनो, असं सहकार्याचा हात पाहिजे. कुंदनजी पाटील साहेबांकडून देखील 5,000 रुपयाचं सहकार्य किशोर पाटील आलाय. धन्यवाद. बघा बघूया 39 बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा धमदार चौकार. महेश काबूकर फुलटॉस होता, चेंडूला उचलला जरूर. क्षेत्ररक्षक जज करतायत महेश काबूकरच्या खेळीचा अंत. फलंदाज झेलबाद. संजयभाई म्हात्रे, मी याआधीच उल्लेख केला होता की आता 2024-25 हे सीझन संपत आलाय. संपूर्ण भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या ज्या चषकांची नावं आहेत त्यामध्ये नक्कीच माजी केंद्रीय मंत्री, खासदार चषक, त्यानंतर आपण पाहिलं तर जिल्हा अध्यक्ष चषक आणि अध्यक्ष चषक संजयभाई म्हात्रे यांच्या नावाच्या खूप स्पर्धा आपण भिवंडी तालुक्यामध्ये पाहिलेली आहेत. नवीन फलंदाज महेश भुईर, शोलुमता वल या संघाचे खेळाडू आहेत. एक तुम्हारी एक हमारी. पहिले चेंडूवर चौकार, दुसरे चेंडूवर विकेट. संजय पाटील मोडते उभे. हा चेंडू अगदी लो फुलटॉस होता. महेश भुईरला समाचार घेता आला नाहीये. क्या बात आहे. मंगेश भुईर यांच्या टीम मधले दोन्ही खेळाडू खेळपटू आहेत आणि आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी एसके साठी खास करून संजय पाटील यांना चौकार हॅट्रिक 1,000 आणि षटकार हॅट्रिक 5,000. क्या बात आहे. मंगेशजी भुईर हॉटेल मराठा पंजाब संघाचे संघ मालक यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालेले आहे. नक्कीच प्रदीपजी पाटील, पप्पू शेठ यांच्याकडून देखील किशोर पाटीलला 5,000. माजी अध्यक्ष धन्यवाद. लेगबॅचच्या सोबत एक सिंगल. आणि या चेंडूवर आलाय चौकार. बघा किशोर पाटीलला रात्री दुखापत झाली. सरवली स्पोर्ट बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघाकडून खेळताना शेवटच्या सामन्यातून हाताला दुखापत झाली आहे आणि नक्कीच त्यांना मदतीचा हात इथे आपल्या संघटनेच्या माध्यमातून देखील त्यांना 5,000. संजयभाई म्हात्रे साहेबांकडून 5,000. त्यानंतर कुंदनजी पाटील साहेबांकडून 5,000 आणि प्रदीपजी पाटील राहणार यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचा धनादेश आलेला आहे. नक्कीच असं सहकार्य असावं. नक्कीच आपण पहिल्या ओव्हरकडे पाहिलं तर मनोज ठाकरे पहिल्या ओव्हरमध्ये धावा जरूर 10 खर्च केलेत, मात्र एक मौल्यवान विकेट महेश काबूकरची घेतलेली आहे. 39 बनवायचे. यानंतरचे दोन्ही टीम आपण तयार आहात. आई गावदेवी सोनाली आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा
नक्कीच बालाजी स्पोर्ट्स सडोलीबारा टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम घेतले गोलंदाजीचा निर्णय आणि आई गावदेवी सोनाली टीमला नक्कीच इथे फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. उदय म्हात्रे, दिवा एक्सप्रेस आणि कपिलदादा म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये. क्या बात आहे. नक्कीच राजन डी आपलं देखील स्वागत आहे. प्रशांत म्हात्रे आपलं देखील स्वागत. बघा सरोलीपाडा संघाकडून निलकंठ भुईरला टार्गेट केलाय तर सोनाली संघाकडून सुदाम पाटील चाविंद्रा 50-50 ओव्हरसाठी. उदय म्हात्रेचा पहिला चेंडू आउटसाइड हाफ स्टंप ला सोडून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1-1. 11 धावा लागल्यात. पहिला सेमीफायनल 40+ कॅटेगरी मधून आणि 50+ चे 2 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. बेबी स्पोर्ट इताडे आणि कालिका माता खारभाऊ कासने. आलो फोटो चेंडू एसकेनं चेंडूला 20 मध्ये केलाय. भगवान भोईर चेंडूला उचलतात लॉंग ऑन रिजन मधून. धावा मिळतील 2. धावसंख्या 13. मेरानं 13. धावा बनले 13. चेंडू टाकून झालेत 7 आणि 13 आलेत. 39 बनवायचे आहेत. महेश भोईर आणि एसके ही जोडी खेळपट्टीवर. हा फटका अगदी खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. उदय म्हात्रेने चेंडू अगदी काहीसा पुढे खेचला होता. चांगली गोलंदाजी उदय म्हात्रेनं नेहमीच्या गुरुदत्त चौटाळा क्रीडानगरीमध्ये केलेली आहे. बघूया 40+ कॅटेगरी मधून पहिला संघ कुठला ठरतोय अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. 50+ चे तर 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचले आहेत. भगवानजी पाटील यांची टीम बेबी स्पोर्ट इताडे आणि कालिका माता खारभाऊ कासने. प्रदीप जोशी आणि नाना गोंडली. चांगला चेंडू होता. तितकाच चांगला बचाव केलाय. प्लेगचा फटका केलेत. चेंडूला अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन मधून उचललाय. नक्कीच प्रदीपजी जोशी साहेब पप्पू शेटचे 5,000 आलेत. किशोर पाटील यांच्यासाठी आपल्याकडे जमा करा. पप्पू शेटनी पैसे जमा केलेत. या आपण घेऊन जा. प्रदीपजी जोशी साहेबांकडे पप्पू शेट यांचे देखील 5,000. कुंदनजी पाटील साहेबांचे 5,000. संजयभाई म्हात्रे साहेबांचे 5,000 आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे 5,000. हा फटका हवेमध्ये केलेत. बघूया उंची मिळाली. शरद हलके जज करतायत. अगदी इथे झेल दुसऱ्या प्रयत्नात धरतीला दान केलाय. शरद हलकेकडून अशी अपेक्षा नसेल. भगवानजी भुईर आहे ना. नक्कीच डीपीस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप केलाय. शरद हलके महात्मा भगवती हिंदुबाजी कासने संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्याकडून चुकी पाहायला मिळते. 2 धावीनं संघाची टोटल 18 वर पोहोचलेली आहे. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 गड्याच्या मोबदल्यात फसुबाई इंटरबाजेस सारंगाव टीम 18 धावसंख्येवर. बघूया हा चेंडू देखील अगदी येतोय. वाईडिश लॉंग ऑफ. इथे देखील चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्ही एकदा केलेली चूक तिची पुन्हा तुम्हाला भरपाई करता येत नाहीये. जीवनदान दिलेत महेश काबूकरला. 2 धावीनं आता संघाची टोटल 20. 39 बनवायचे. महेश का बरं आवडत आहेत. महेश भुईर आहेत. नक्कीच प्रदीप जोशी सचिव साहेब यांच्याकडून देखील 5,000 नक्कीच किशोर पाटील साठी त्यांना पुढील उपचारासाठी पैसे आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. बघूया इथे महेश भोईरची धावबाच्या स्वरूपात विकेट.
21 या धावसंख्येवर हा धक्का नंबर 2 लागलाय फसुबाई इंटरव्ह्यूच्या सारंगाव टीमला. मात्र बाद होण्यापूर्वी महेश भोईरनं नक्की अगदी पाहिलं तर 10 धावांचं योगदान दिलंय. मनोज, पहिला सेमीफायनल 40+ कॅटेगरीमधून माता भगवती इंटरप्राइजेस कासनी आणि फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव, एका बाजूला भगवानजी भोईर कासने तर दुसऱ्या बाजूला सुनीलदादा पाटील आणि दिशांत पाटील यांची टीम. नक्की संजयभाई म्हात्रे यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयाचं धनादेश, सर्व ट्रॉफीज 40+ कॅटेगरीसाठी. आणि आज संपूर्ण आमच्या पॅनलची अगदी कॅमेरा असेल, प्रिन्स मूवीज, लियन डीजे, समालोचक, गुणलेखक, पंच पॅनल यांची जेवणाची सोय देखील संजयभाई म्हात्रे साहेबांकडून करण्यात आली आहे. कुंदनजी पाटील साहेबांनी देखील शुक्रवारचं जेवण दिलं होतं. संतोषजी तरेनं देखील कालचं शनिवारचं जेवण दिलं होतं. लॉट कमिटी मेंबर ते देखील आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. 2 ओव्हर 21 आणि आता 3 ओव्हरमध्ये आहेत. 3 ओव्हरमध्ये फिफ्टी साठी प्रवीण चौधरी. काय क्रिकेट खेळलेली आहे या संपूर्ण BPL मध्ये फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीम. चला, सुरेश गरज सर आपल्याला कॉल केला आहे सुनील म्हात्रे सरांनं, भाऊ पाटीलांना कॉल केलाय सुनील म्हात्रे सरांनी. नक्कीच बघूया आज नक्कीच आमचे भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आम्हाला पुन्हा एकदा आज जॉईन झालेत. आमचे मनोजजी ठाकरे काही कारणास्तव 2 दिवस गैरहजर होते, मात्र पुन्हा एकदा 3 दिवस करून आज पुन्हा एकदा 4थ्या दिवसातून आम्हाला ते जॉईन झालेत. आणि संदेश वखारे सलग 3 दिवस आणि माझ्यावर तर 6 दिवसाची जबाबदारी या संघटनेच्या माध्यमातून दिली होती. अगदी मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. सलग 6 दिवस या स्पर्धेतून मला समालोचन करण्याची संधी दिली. संजयभाई म्हात्रे असतील, कुंदनजी पाटील साहेब असतील, प्रदीपजी जोशी, राजूदादा पाटील, संतोषजी तरे आणि ज्ञानदेवदादा पाटील आणि मनोजभाऊ पाटील यांचा देखील आभार व्यक्त करतोय की अध्यक्ष चषक BPL 2000 स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मला समालोचनाची संधी दिली. सदाभाऊ म्हात्रे असतील, जगदीश म्हात्रे, विलास पाटील, ऑल कमिटीचा आभार. हा चेंडू बघूया लेग स्ट्राइक वरचा आपण पाहिलाय. नक्कीच इथे पंचांना प्रश्न जरूर विचारलाय. प्रवीण चौधरीनं डॉट बॉलची सांगता 50-50 16 धावांचं चॅलेंज आहे. लहू पाटील, महेश भोईर चेंडूला अगदी शॉर्ट मिड विकेट रिझन मधून नक्की शरद हलके उचलत आहेत. शरद हलकेनं एक झेल जरूर ड्रॉप केलाय. एका धावेनं संघाची टोटल डबल 22. 2 ओव्हर 2 चेंडू 50-50चं ओव्हर आहे. दोन्ही संघांसाठी एक खूप निर्णायक ओव्हर. प्लस की मायनस, मायनस की प्लस. इथे बघूया चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षकानं काय झेल टिपलाय. लहू पाटील 0 बाद. मोठी विकेट या सामन्यातून नक्कीच फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीमची. तीन बाद 22.
नवीन फलंदाज दिनेश भोईर आलाय, भिनार संघाचा खेळाडू. चांगला चेंडू, तितका चांगला अगदी आपण पाहिला तर चेंडूला प्ले केलाय. चेंडू चाललाय शॉर्ट लेग रिजन मधून. 2 धावा इथे पूर्ण केलेत. नक्कीच दिनेश भोईरला मी तर म्हणेन की प्रथमच या मोठ्या सामन्यातून फलंदाजीला संधी दिलेली आहे. स्वर्गीय बाळासाहेब प्रतिष्ठान भिनार या संघाचा एक संघनायक म्हणून खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चांगला सामना होईल. इथे माता भगवती इंटरप्राइजेस कासे संघानं जरूर 38 बनवलेत, मात्र 39 रोखण्यासाठी अगदी अतोनात प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. हा चेंडू चाललाय लॉंग लेग रिझनकडे, क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू थांबवला किरकार. आमचे एसके अगदी धावतायत थकलेत दमलेत. नक्कीच दिनेश भोईरची चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. नक्कीच एसके चांगले जर पळाले असते तर कदाचित सर 3 धावा या चेंडूवर घेता आल्या असत्या. धावसंख्या 26. दिनेश भोईर आणि एसके मध्ये रेस लागली होती मनोज. एसकेला ते ऐकणार नाहीत. दिनेश भोईर एक उंच पुढे खेळाडू आहेत. एसके थकलेत अगदी. बघा सर सचिन तेंडुलकर सरांच्या अंदाजाने अगदी खेळपट्टीवर उभे आहेत. सव्वीस धावा चॅलेंज आहे. प्रवीण चौधरीला 5 चेंडू फेकलेत, फक्त 5 दिलेत. आणि हा चेंडू आलाय स्वेर. नक्कीच सुनील म्हात्रे सरांचा अंदाज वाईट. क्या बात आहे. उडी मारतील अजून वेळ आहे. गवळी सर बोलतात उडी नाही मारली, मारतील अजून वेळ आहे. यस अजून 3 सामने बाकी आहेत. रातों के कातिल अभी शुरू होणे बाकी आहे. धावा बनलेत 27. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप करायचा होता. चांगली लाईन अँड लेन डॉट बॉल. प्रवीण चौधरीने यावर मध्ये धावा खर्च केलेत 6, म्हणजे 3 मायनस होतील 27 मधून. 27 मधून 3 24. सुधारित धावसंख्या 24. बनवायचे 39 आणि 3 ओव्हर मध्ये झाले 24. बारा 15चं समीकरण. मॅच बनली का बघूया. नक्कीच माता भगवती इंटरप्राइजेस कासने टीम 12 मध्ये 15 रोखायचे आहेत, तर फसुबाई इंटरप्राइजेस सारंग टीमला या 12 मध्ये 15 बनवायचे आहेत. अंतिम फेरीमध्ये कोण याचं उत्तर आपल्याला मिळेल. दिनेश भोईर, चेरोबा कोण आणि गोविंद पाटील, विक्रम सोट वडुणवकर अशा 2 गोलंदाजांपुढे चॅलेंज आहे. आता 50-50चं सर सोडून द्या. आता 12 मध्ये 15 आणि हे 2 गोलंदाज आहेत. बघूया दोन्ही गोलंदाज तगडे आहेत. दिनेश भोईर, चेरोबा 40+ कोण संघाचा खेळाडू आणि प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल 2 सामन्यातून सलग 250 ज्यांनी या स्पर्धेतून पूर्ण केलेत. आणि भिवंडी तालुक्यामध्ये नक्कीच पहिला 40+चा खेळाडू असेल ज्यांनी मालिकावीर बाईक मिळवलेली आहे. क्या बात आहे. बारा मध्ये 15 गोलंदाज दिनेश भोईर, मानकोली वेले रोड यांच्या डोक्याकडून. 12 मध्ये 15 अतिशय चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. दुसरी धाव आणि ते फलंदाज संजय पाटीलला आपली विकेट दिलेली आहे. रोशन भोईरची काय चांगली फिल्डिंग होती. एकाच ऍक्शन मध्ये जमिनीलगत चेंडू उचलून अगदी थ्रो देखील तितकाच चांगला केला होता. एका धावीला संघाची टोटल 25 झालेत. आता 14 पाहिजेत. 11 चेंडू मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय.
चंदू. ओमसाई पिसे संघाचा खेळाडू आहे चंदू. तर स्ट्राईकला आहे दिनेश भोईर. 11 मध्ये 14. अकरा 14. चांगला फरकटच्या अंदाजाने फटका उडवलाय. बघूया कव्हर पॉइंट मध्ये दुसरीची कॉलिंग. खराब कॉलिंग. चंदू आणि दिनेश मध्ये तालमेल नाहीये, चर्चा नाहीये. या सामन्याचा टर्निंग पॉइंटर नाही ना. काय विकेट गमावलेली आहे. नक्कीच इथे बीरू पाटील बघूया. इथे फलंदाज चंदू गोल्डन डक आल्या पावली माघारी जातात का सर? कोण आउट आहे मात्र सर? फलंदाज चंदू की दिनेश? चला चला लवकर निर्णय घ्या. आणि चंदू बाद झालाय. स्वतःवर नाराज आहे. चर्चा करतोय दिनेशशी. मात्र आता चर्चा करून काही फायदा नाहीये. नवीन फलंदाज भीरू पाटील. विक्रम स्फोट वडनगर संघाचा खेळाडू. धावसंख्या 26. 5 विकेट गमावलेले आहेत. 26 धावसंख्येवर 39 बनवायचे आहेत. नक्कीच इथून बघूया. दिनेश भोईर स्लाइस केलाय. चेंडूला अगदी गली क्षेत्रामधून खेळून काढलाय. एक सिंगल धाव मिळेल. या ओव्हरमध्ये मनोज नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र भगवती एंटरप्राइजेस कासने टीम कडून फलंदाजी करणाऱ्या फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाम टीमवर एक सिंगल. धावसंख्या 27. 12 पाहिजेत. 9-12. दिनेश भोईर. हा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतलाय. नक्की चांगला चेंडू अगदी कव्हर पॉइंट रिझनला स्टॉप केलाय. वा गोविंद पाटील आहेत. काय चांगली फिल्डिंग आहे. धावसंख्या 28 धावा. हा चेंडू आला आहे. भीरू पाटील साठी डॉट. काय कमालीची गोलंदाजी केली आहे दिनेश भोईरनं. 2 मध्ये 15 होत्या. 2 ओव्हर मध्ये 15. आता 7 मध्ये धावा बनवायचे 11. म्हणजे आतापर्यंत फक्त 4 धावा दिलेत दिनेश भोईरनं 5 चेंडू मध्ये. क्या बात आहे. इथे फटका तर उडवलाय. कमजोर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दिनेश भोईर आपल्या घरामध्ये सुखरूप. 2 धावा शेवटच्या चेंडूवर. आता धावा बनले 4 ओव्हर 30 आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत 9. काय सामना खेळलेत. माता भगवती एंटरप्राइजेस कासने टीमचे खेळाडू. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या दिवशी सर आपल्याला सर्व खेळाडू एकमेकाच्या अपोजिट पाहायला मिळाले. हळूहळू नॉकआउट स्पर्धा लीग स्पर्धा संपली. खेळाडू आपल्या आपल्या संघाच्या खेळाडूंच्या बरोबर आलेत. आता अंतिम फेरीमध्ये संघ आलेत आणि आता आपले संघ मालकांच्या जोडीला आपले संघ आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. ही खरी भिवंडी प्रीमियर लीगची खासियत आहे. मंगेशजी भोईर, राजन डी, कपिलदादा म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, सुनीलदादा पाटील आणि आमचे इतर सर्व
सहकारी खेळाडू मित्र नक्कीच बिरू पाटील साठी शुभेच्छा आलेत. विजयजी उमराटकर, अजयजी गायकर, विजयजी गायकर आणि विकास पाटील यांच्याकडून खास करून पोगावून या शुभेच्छा बिरू पाटील साठी आलेले. धन्यवाद. आमच्या चारही मान्यवरांचं या BPL 2025 अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6 मध्ये नाव. चला, वेळेच्या बाबतीत पंचांनी आपल्याला नक्कीच इथे सूचना केलेली आहे. गोविंद पाटील 6 मध्ये नाव रोखायचे आहेत. विक्रम स्फोट वरुणनगर संघाचा गोलंदाज. यानंतरचा सामना असेल बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. तयार आपण दुसरा सेमीफायनल आणि आई गावदेवी सोनाली सरवलीपाडा टीम. हा सामना संपल्याबरोबर आपण लगेच मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. एकवीस मिनिटं घेतलेली आहेत. शेवटचा आणि अंतिम. सहा चेंडू 9 धावा. दिनेश भोईर आणि बिरू पाटील. येणाऱ्या फलंदाजामध्ये आता 8व्या क्रमांकाच्या फलंदाजाला यावं लागेल की नाही की गोविंद पाटील चांगली गोलंदाजी करतील बघूया. सर्वांच्या नजरा लागलेत 40+ कॅटेगरीच्या पहिल्या सेमीफायनल सामन्याकडे. फायनल मध्ये कोण? पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर शरद हलकेनं झेल ड्रॉप केलाय. शरद हलकेनं या सामन्यातून आतापर्यंत 2 झेल सोडलेले आहेत. दुसरी धाव. निश्चितच या ठिकाणून जर बिरू पाटील यांनी मॅच जर जिंकून दिली तर विजय उमराटकर, अजय गायकर, विजय गायकर आणि विकास पाटील यांच्या माध्यमातून एक बॉक्स दिला जाईल. बॉक्स दिला जाईल तो भेटल्यानंतर समजेल तो बॉक्स कसला असेल. तर विनंती असेल तुमचंही की या स्पर्धेमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर 2, आता 5 मध्ये 7. गोविंद पाटील हा फटका अगदी आपण पाहतोय पॉइंट रिझनकडे चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव आणि काय इथे दिनेश भुईरनं अगदी प्रयत्न केला होता मात्र फलंदाज इथे धावचित बाद आहेत. पंचांनी आकाशाकडे बोट केला आहे. दिनेश भुईरचा चांगला प्रयत्न होता इथे. चार चेंडू आणि आता 7 धावांचं गणित. आणि संदीप माली, नक्की संदीप मालीसाठी BPL 2025 खूप लक्की आहे. चांगली गोलंदाजी केली, चांगले झेल देखील टिपलेत आणि फलंदाजी देखील जेव्हा संधी मिळालेली आहे तेव्हा फलंदाजी देखील संदीपने चांगली केलेली आहे. नक्कीच रवींद्र तरे सरांकडून आज स्पर्धेच्या अंतिम फायनल डे मधून मॅन ऑफ द सिरीज 40+ आणि 50+ साठी महाराजांची प्रतिमा देण्यात येईल. प्लेअर ऑफ द नाईट आणि आज मॅन ऑफ द सिरीज म्हणून देखील त्यांनी 2 फ्रेम आपल्याला स्पॉन्सर केले आहेत. नक्कीच रवींद्र तरे सरांचं देखील चांगलं सहकार्य स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. 39चं लक्ष आणि आतापर्यंत धावा आले 33. अजून शिल्लक आहेत 6 गडी बाद आणि आता 6 धावांची गरज.
बघूया या चेंडूवर एक पूर्ण केली. शॉट एक्स्ट्रा कव्हर वरून रोशन भोईरने चेंडू उचललाय. 2 धावेनं संघाची टोटल 35. 3-4. 3 चेंडू 4 धावा. काय सामना खेळलेत दोन्ही संघ. चेसिंग कंपल्सरी आहे. पस्तीस झाल्यात. 3 मध्ये 4. इथे हा चेंडू व्हाईट प्लस बाईचा जवळ सामना जिंकून फसुबाई इंटरनेशनल सारंगा टीम स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन सुनीलदादा पाटील, दिशांत पाटील, ऑल टीम आणि हडलक टफ लक. नक्कीच माता भगवती इंटरनेशनल कासने भगवानजी वीर इथे हा सामना जिंकून फसुबाई इंटरनेशनल सारंगाव टीम या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचली आहे. आपलं खूप खूप अभिनंदन. हरले संघाचं देखील आपण कौतुक करूया. चला या सामनावीर खेळाडूला आपण सामन्यावर ट्रॉफी देऊन लगेच पुढील सामन्याला सुरुवात करू. हुशार नको मित्रांनो. आज आपल्याकडे वेळ कमी आहे. आज भरपूर कार्यक्रम आहेत. नक्की सर्व आपले खेळाडू पदाधिकारी देखील थोडेसे बिजी आहेत म्हणून एक ट्रॉफी काढ.